मोशन इन स्ट्रेट लाईन लेक्चर नंबर 7. आजचा गोल काय आपल्याला, तर आपल्याला ग्राफ शिकायचे आहेत अजून, जसं की आपण काल बघितलं होतं. तर मग पहिलं व्ही वर्सेस एचा ग्राफ दिलेला आहे. तर त्यामध्ये ॲक्सिलरेशन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि वेलॉसिटी पण पॉझिटिव्ह आहे. तर हे आपण यावेळेस आता एरवी आपण काय करतो की वरून ग्राफ खाली बघतो, पण तसं नाही. यावेळेस आपण खालून वरे बघणार आहे आणि मग हे असं म्हणजे आपण, आणि व्ही इज इन्क्रीजिंग कारण वेलॉसिटी वाढायली, कारण आपण ग्राफ खालून बघायलो ना, वरून बघणार नाही आहेत. आणि ए इज डिक्रीजिंग. तर म्हणजेच आता दोघंही पॉझिटिव्ह असल्यामुळं काय होणार, स्पीडअप. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर वाय वर्सेस यक्सचा ग्राफ असेल तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये यक्स पण पॉझिटिव्ह आणि वाय पण पॉझिटिव्ह. सेकंडमध्ये यक्स असते निगेटिव्ह पण वाय पॉझिटिव्हच असते. थर्डमध्ये यक्स निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह आणि फोर्थमध्ये यक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. तर मग हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता इथं व्ही वर्सेस एचा ग्राफ दिला आहे. आता स्पीड डाऊन आपण ग्राफ, तर व्ही आणि ए वर्सेस एचा ग्राफ दिलेला आहे आणि यावेळेस आपण ग्राफ वरून खाली बघायलो आहे. तर मग वेलॉसिटी जी आहे ती आहे पॉझिटिव्ह. ॲक्सेलरेशन आहे निगेटिव्ह कारण स्लोप डिक्रीजिंग आहे, म्हणजे स्लोप निगेटिव्ह आहे. आणि मग हे दोघांचे साईन वेगवेगळे आहेत. दोघांचे साईन वेगवेगळे असले की स्पीड डाऊन होत असते. मग स्पीड डाऊन होणार आणि मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन इन्क्रीजेस. तर ॲक्सेलरेशनचं जे मॅग्निट्यूड आहे ते वाढत जाणार. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर ॲक्सेलरेशन यक्स ॲक्सिसवर आहे ना, आणि ते पुढं जात चाललं आहे, तर मग ते वाढायले. इथं काही ग्राफ दिलेत, ते स्पीड अप होणार का डाऊन होणार आहे आपल्याला विचारले. तर पहिल्या याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ग्राफ आहे. तर मग ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटी दोन्ही पण पॉझिटिव्ह आणि मग स्पीड अप होणार. दुसऱ्या याच्यामध्ये दोघं पण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहेत. मग ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह आणि वेलॉसिटी जी आहे ती निगेटिव्ह. मग दोघांचे साईन वेगवेगळे आहेत ना, मग त्यामुळं स्पीड डाऊन होणार. त्यानंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये जे ग्राफ दिलेलं आहे ते आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये ॲक्सेलरेशन पण निगेटिव्ह आहे आणि वेलॉसिटी पण निगेटिव्ह आहे. मग दोघांचे साईन सेम झालेत. दोघांचे साईन सेम म्हणजे स्पीड अप होणार. इथं फोर्थ ग्राफमध्ये दिलेलं आहे, ते फोर्थ क्वाड्रंटसाठी दिलेलं आहे आणि तिथं ॲक्सेलरेशन जे आहे ते निगेटिव्ह आहे आणि वेलॉसिटी जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. मग दोघांचे साईन वेगवेगळे आहेत. दोघांचे साईन वेगळे झाले की वेलॉसिटी वर्सेस ॲक्सेलरेशनचा ग्राफ दिला आहे. इथं वेलॉसिटी जी आहे ती पॉझिटिव्हच आहे फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळं आणि ॲक्सेलरेशन पण पॉझिटिव्ह आहे. मग दोघांची स्पीड अप होणार. हे सेकंड ग्राफमध्ये सेकंड क्वाड्रंट आहे. इथं वेलॉसिटी जी आहे ती पॉझिटिव्ह आहे, ॲक्सेलरेशन निगेटिव्ह आहे. दोघांचे साईन वेगवेगळे म्हणजे स्पीड डिक्रीज होणार. आता या ग्राफमध्ये थर्ड क्वाड्रंट आहे. तर जी वेलॉसिटी आहे ती आहे निगेटिव्ह, ॲक्सेलरेशन पण निगेटिव्ह जरी असले तरी दोघांचे साईन सेम आहेत ना, मग त्यामुळे स्पीड अप होणार. इथं फोर्थ क्वाड्रंटमध्ये ग्राफ दिलेला आहे. ॲक्सेलरेशन इथं पॉझिटिव्ह आहे, वेलॉसिटी निगेटिव्ह आहे. दोघांचे साईन वेगवेगळे झाले की काय होते, स्पीड डाऊन. दोघांचे साईन जर सेम असले असते तर काय होणार, स्पीड अप. जर इफ ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट, जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर व्ही टीचा ग्राफ काय येते, स्ट्रेट लाईन. आणि यक्स टीचा येते येते पॅराबोला. आणि पॅराबोला म्हणजे कसा, एक तर खुशीवाला पॅराबोला म्हणजे वरच्या साईडनं करू किंवा मग खालच्या साईडनं कर. तर मग जेव्हा ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह असते
तेव्हा खुशीवाला ग्राफ, हॅपीवाला, आणि जेव्हा ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असते तेव्हा दुःखीवाला ग्राफ. कारण व्ही टी ग्राफचं जे स्लोप असते ते आपल्याला ॲक्सेलरेशन देते, आणि व्ही टी ग्राफ जर स्ट्रेट लाईन असेल तर मग ॲक्सेलरेशन काय असते, कॉन्स्टंट असते. व्ही टी ग्राफ का स्लोप ॲक्सेलरेशन. मग पहिला गणित दिलेलं आहे ग्राफमध्ये, व्ही वर्सेस टीचा ग्राफ आहे. तर इथं ग्राफ दिलेला आहे व्ही टीचा, इथं अँगल दिलेला आहे थीटा. जेव्हा टाईम 5 सेकंद असणार तेव्हा वेलोसिटी किती आहे, 40. जेव्हा टाईम 10 आहे तेव्हा वेलोसिटी किती आहे, 40. तर मग एक ट्रिक आहे, 5 सेकंद जायला जेव्हा टाईम 5 सेकंद झाला तेव्हा वेलोसिटी होती 40. मग जेव्हा टाईम 1 सेकंद असेल तेव्हा वेलोसिटी किती, त्या युनिटरी मेथडनं सुद्धा आपण काढू शकतो. हे एक साधी सोपी ट्रिक आहे. तसं फॉर्म्युला पण आहेच, पण यांना पण आपण काढू शकतो. तर 5मध्ये 40 तर 1मध्ये किती, असं या मेथडनं काढायचं. तसं केल्यावर आन्सर किती येते, 8. 8 म्हणजे काय आलं आपलं, ॲक्सेलरेशन. फाइंड ॲक्सेलरेशन ॲट टी इज इक्वल टू 4. तर टी इज इक्वल टू 4 असताना ॲक्सेलरेशन किती असेल. तर मग स्लोप, कारण व्ही टी ग्राफ आहे ना, व्ही टी ग्राफचा स्लोप म्हणजेच काय असते, ॲक्सेलरेशन. आणि स्लोप आपण कसा काढतो, टॅन थीटानं काढू शकतो, आणि टॅन थीटानं काढू शकतो. आणि मग टॅन थीटा काय असते, परपेंडिक्युलर बाय बेस. परपेंडिक्युलर किती आहे, 40. बेस किती आहे, 5. मग 40 बाय 5 केलं किती आलं, 8. मग ॲक्सेलरेशन किती आलं, 8. फाइंड ॲक्सेलरेशन ॲट टी इज इक्वल टू 9. तर मग इथं स्लोप किती आहे, 0. कारण 5 आणि टाईम टी इज इक्वल टू 5 पासून टी इज इक्वल टू 10 पण जाताना स्लोप जे आहे ते आहे 0. स्लोप 0 म्हणजे ॲक्सेलरेशन पण 0. म्हणून मग ए इज इक्वल टू 0 जेव्हा टी इज इक्वल टू 9 आहे. फ्रॉम टी इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू 5 ॲक्सेलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे टॅन थीटा काय आहे, टॅन थीटानं आपण काढलं वरे जसं काढलं तसं 40 बाय 5 करून ॲक्सेलरेशन किती आलं आपलं, 8. आणि टी इज इक्वल टू 5 पासून टी इज इक्वल टू 9 पर्यंत ॲक्सेलरेशन किती आहे, 0. जर आपल्याला दिलेलं ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर मग आपण युनिटरी मेथडनं कसं काढू शकतो बघा. टी इज इक्वल टू 0 तेव्हा वेलोसिटी इनिशियल किती आहे, 0. आणि मग टी 10 झालं तर फायनल वेलोसिटी किती झाली, 70. मग जेव्हा टीमध्ये 10चा चेंज झाला तेव्हा वेलोसिटीमध्ये कितीचा चेंज झाला, 70चा. मग एकामध्ये कितीचा होईल, तर काय येते मग आन्सर, ॲक्सेलरेशन. आता चेंज इन वेलोसिटी म्हणजेच ॲक्सेलरेशन असते ना, मग ते काय ते आलं, 7. आता सेकंड आहे ए कॉन्स्टंट आहे, टी इज इक्वल टू 0 पासून तेव्हा इनिशियल वेलोसिटी किती होती, 10. टी इज इक्वल टू जेव्हा 10 झालं तेव्हा फायनल वेलोसिटी किती झाली, 90. म्हणजे टाईम 10 सेकंद झाला तेव्हा वेलोसिटीमध्ये चेंज किती झाला, 80चा. मग 10मध्ये जर 80चा चेंज होत असेल तर 1मध्ये कितीचा, तर 8चा होईल ना. मग तेव्हा ॲक्सेलरेशन किती आलं, 8. मग तिसऱ्यामध्ये ॲक्सेलरेशन कॉन्स्टंटच आहे, आणि टी इज इक्वल टू 0 असताना वेलोसिटी इनिशियल किती आहे, 0. आणि टी 10 असताना फायनल वेलोसिटी किती आहे, -60. मग इथं टाईममध्ये चेंज किती झाला, 10. आणि वेलोसिटीमध्ये चेंज किती झाला, -60. मग जर 10 सेकंदामध्ये -60चा चेंज झाला असेल तर एका सेकंदामध्ये किती होणार, -6चा चेंज. आता फोर्थमध्ये ए कॉन्स्टंट आहे, टी इज इक्वल टू 0 तेव्हा वेलोसिटी -20. टी इज इक्वल टू 10 तेव्हा वेलोसिटी 70. तर मग टाईम जेव्हा 10 सेकंदानं चेंज झाला तेव्हा वेलोसिटी कितीनं चेंज झाली, 90नं. तर मग म्हणून एका सेकंदामध्ये किती होणार, 9. आता नेक्स्ट व्ही टीचा ग्राफ दिला आहे आणि आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. तर पहिल्यांदा ओ एचं ॲक्सेलरेशन काढायचं. ओ एचं ॲक्सेलरेशन आपण कसं काढू शकतो, बघा ना की ओची पहिल्यांदा वेलोसिटी किती होती,
0. नंतर किती झाली 60. आणि पहिल्यांदा टाईम किती होता 0. नंतर टाईम किती झाला 6. मग टाईम वेलोसिटीमध्ये चेंज किती झाला 60चा. टाईममध्ये चेंज किती झाला 6चा. मग ॲक्सेलरेशनमध्ये किती काय होईल, ॲक्सेलरेशन किती असेल 10. आणि स्ट्रेट लाईन असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. मग त्यामुळे आपण हे युनिटरी मेथड लावू शकतो. मग ए पासून बी पर्यंत व्ही टी ग्राफचा स्लोप 0 आहे इथं ए पासून बी पर्यंत जाताना, म्हणून मग ॲक्सेलरेशन पण 0. नंतर आता बी सीच्या सेक्शनमध्ये बघा, तिथं वेलोसिटीचा चेंज किती आहे. वेलोसिटी आधी किती होती 60. नंतर किती झाली 0. चेंज इन वेलोसिटी किती आहे -60. आणि टाईममध्ये चेंज किती झाला 2. टाईममध्ये 2 चेंज झाला आणि वेलोसिटीमध्ये -60. तर मग ॲक्सेलरेशन कितीनं बदललं तर -30. आपल्याकडे दुसरा अजून एक ऑप्शन आहे की आपल्याला इथं अँगल दिलेला आहे. इथं ओ एमधलं जेव्हा आपण ॲक्सेलरेशन काढलं तर आपल्याला तिथला अँगल माहीत होता, जे की किती आहे थीटा. मग आपण टॅन थीटानं याचं ॲक्सेलरेशन पण काढू शकतो, कारण ॲक्सेलरेशन म्हणजे स्लोप आहे ना व्ही टी ग्राफसाठी. आणि मग टॅन थीटा काय असते परपेंडिक्युलर बाय बेस. परपेंडिक्युलर किती आहे 60, बेस किती आहे 6. 60/6 केलं आन्सर आलं 10. आणि टॅन अल्फा हे आपण यानं आपण बी सीचा स्लोप पण काढू शकतो. तर परपेंडिक्युलर किती आहे इथं 60 आणि बेस किती आहे 2. मग 60/2 किती आलं 30. पण बी टू सी आहे ना, म्हणजे खाली उतरायला आहे त्यामुळं मग स्लोप ए म्हणजे निगेटिव्ह आलं. त्यानंतर वापस सांगितले थोड्या वेगळ्या मेथडनं. आता ओ पासून ए पर्यंत जाताना ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ काय की टी 1 पासून टी = 6 पर्यंत ॲक्सेलरेशन जे आहे ते नेहमी सेमच असणार. मग टी = 1ला पण ॲक्सेलरेशन 10. टी जेव्हा 2 आहे तेव्हा ॲक्सेलरेशन 10. टी 3 ॲक्सेलरेशन 10. टी 4 ॲक्सेलरेशन 10. टी 5 ॲक्सेलरेशन 10. टी 5.999 होईपर्यंत सुद्धा ॲक्सेलरेशन 10च असेल. पण जेव्हा टी = 6 झालं तेव्हा ॲक्सेलरेशन काय झालं 0. इथं व्ही टीचा ग्राफ दिला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये ॲक्सेलरेशन काढायचे कधी, जेव्हा टी = 3 असणार, टी = 7 असणार, टी = 12 आणि टी = 25. तर या 4 टाईमला आपल्याला त्याचे ॲक्सेलरेशन किती असेल हे काढायचे. तर आपण 2 मेथडनं काढू शकतो, एक मॅथवाल्या मेथडनं आणि दुसरं म्हणजे ट्रिकवाल्या. तर मग टॅन थीटा आपण वापरूया. तर मग टॅन थीटासाठी लागते परपेंडिक्युलर बाय बेस. परपेंडिक्युलर किती आहे याचा परपेंडिक्युलर आहे 50. कारण मोठी जी सरळ लाईन आहे पूर्ण बघायला गेली तर 60 आहे, पण इथं 10 आहे ना मध्ये, मग फक्त आपल्याला तेवढाच भाग पाहिजे तर ते किती आहे 50. आणि टाईम म्हणजे बेस किती आहे 5. मग 50/5 केलं आन्सर किती आलं 10. मग जे पहिला सेक्शन होता त्याचं ॲक्सेलरेशन किती आलं 10. म्हणजे टी = 3 असताना. टॅन अल्फानं आपण थर्ड सेक्शनचं काढू शकतो, कारण जेव्हा जी ॲक्सेलरेशन 0 आहे असणार आहे, जेव्हा स्लोप 0 असणार आहे, आणि ते कधी असणार टी = 5 पासून टी = 10 पर्यंत. म्हणजे टी जेव्हा 7 होईल तेव्हा आपण ॲक्सेलरेशन किती असणार आहे 0. म्हणून आपण आता थर्डचं काढून घेऊया. थर्डमध्ये अँगल दिलेला आहे अल्फा, आणि टॅन अल्फा म्हणजे आपल्याला ते ॲक्सेलरेशन भेटणार, म्हणजे स्लोप भेटणार, आणि स्लोप म्हणजेच ॲक्सेलरेशन असणार. मग त्यामुळं 60 हे त्याचं आहे परपेंडिक्युलर, बेस आहे 15. मग 60/15 केलं तर आन्सर किती आलं 4. मग तिथं ॲक्सेलरेशन किती आहे 4. पण वरून खाली यायलं आहे म्हणून मग -4 घ्यायचं.
आता टॅन बीटाचं काढलं तर आपल्याला फोर्थ पार्टचा स्लोप भेटते आणि स्लोप म्हणजेच असतं ॲक्सिलरेशन. मग किती आलं 20/5 कारण 20 होता परपेंडिक्युलर आणि 5 होता बेस. मग 20/5 केलं आन्सर आलं 4. पण हे पण मायनसमध्ये. म्हणजे आपण असं आता जे खाली उतरणारी लाईन आहे 3रा आणि 4थावाली त्याचं ॲक्सिलरेशन सेम आहे म्हणजे त्याचा स्लोप पण सेम आहे. तर आपण ती एक स्ट्रेट लाईन आहे असं आपण म्हणू शकतो. आता एक ट्रिकनं आपण आता इतका वेळ गणितानं का म्हणजे गणित वगैरे फॉर्म्युले लावून काढले. आता आपण सोप्या मेथडनं काढूया. तर जेव्हा t=0 होतं t=0 पासून t=5 पर्यंत ॲक्सिलरेशन काय असणार 10. हे कसं काढलं तर बघा वेलोसिटीमध्ये चेंज कितीचा झाला 50चा आणि टाईममध्ये चेंज किती झाला 5चा. ॲक्सिलरेशन काय असतं चेंज इन वेलोसिटी बाय चेंज इन टाईम. मग चेंज इन वेलोसिटी किती झालं होतं 50 आणि चेंज इन टाईम किती आहे 5. मग 50/5 केलं आन्सर किती आलं 10. त्यानंतर आता t=10 पासून t=25 साठी बघूया. तर मग तेव्हा चेंज इन वेलोसिटी 0 आणि चेंज इन टाईम किती आहे चेंज इन वेलोसिटी 0 नाही आहे. चेंज इन वेलोसिटी किती आहे -60 आणि टाईममध्ये चेंज किती व्हायला आहे तर 15. मग आन्सर किती येते -4. आणि फोर्थ पार्ट म्हणजे t=25 पासून t=30 पर्यंत. तेव्हा इथं ॲक्सिलरेशनमध्ये चेंज किती व्हायला आहे चेंज कितीचा व्हायला आहे 20चा आणि टाईममध्ये चेंज कितीचा आहे 5चा. मग चेंज इन वेलोसिटी बाय चेंज इन टाईम तर ते केल्यावर ॲक्सिलरेशन भेटतं आणि ते किती आहे -4. आणि जेव्हा t=5 पासून t=10 पर्यंत स्लोप किती आहे 0. मग स्लोप 0 म्हणजे ॲक्सिलरेशन पण 0. मग ॲट t=25 वेलोसिटी =0 आणि ॲक्सिलरेशन -4. आणि मग आपण याला टर्निंग पॉईंट म्हणू शकतो कारण की त्याच्या आधी आपण याला टर्निंग पॉईंट म्हणू शकतो. आता इथं गणित दिले. A particle start moving from origin along the positive x-axis. In first 5 seconds, it travel with constant velocity 10 meter per second, and after 5 seconds, it travel with positive plus 20 meter per second constant velocity for 2 seconds. Along the positive x-axis, find displacement and distance traveled by particle in entire journey. तर मग हे ग्राफ आहे. ग्राफ आपण काढून घेतो. VTचा ग्राफ काढूया. तर t=0 असताना वेलोसिटी किती सांगितली होती 10 आणि 10च्या यानं ते किती गेलो 5 सेकंद. म्हणून मग t=5 पर्यंत वेलोसिटी किती होती आपली 10. नंतर मग वेलोसिटी किती झाली 20 आणि असं किती गेलं ते 2 सेकंद. मग 5 पासून पुढे 2 सेकंद म्हणजे 7 सेकंदापर्यंत आणि मग तेव्हा होती त्याची वेलोसिटी 20. मग आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. तर VT ग्राफचा जे स्लोप असते ते असते ॲक्सिलरेशन आणि एरिया अंडर द कर्व हे काय असते डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. तर मग हे पार्टिकल एका सरळ लाईनमध्येच ट्रॅव्हल केलेलं असल्यामुळे इथं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असणार. आपण या ग्राफवरून त्याचा रस्ता पण काढून घेऊ शकतो आणि मग त्याच्यावर पण आपल्याला कळते. तर आता डिस्टन्स काय असते स्पीड गुणिले टाईम. तर पहिल्यांदा स्पीड किती होती 10 आणि टाईम किती होता 5 सेकंद. तर मग पहिल्यांदाची डिस्प्लेसमेंट किती आहे 50 मीटर आणि नंतर स्पीड होती 20 आणि टाईम किती होता 2 सेकंद. मग 20 गुणिले 2 किती झालं 40. मग डिस्प्लेसमेंट किती आली 40 मीटर. हे दोन वेगवेगळ्या कंडिशन आहेत ना. मग दोन वेगवेगळ्याचं जर बेरीज केली तर आपल्याला टोटल डिस्टन्स भेटणार.
आणि मग टोटल डिस्टन्स किती आला 90. आणि ते एका सरळ स्ट्रेट लाईनमध्ये असल्यामुळे डिस्प्लेसमेंट पण किती आहे 90. हे झालं एका साध्या मेथडनं. आता आपण याला अजून कसं म्हणू शकतो की जे फर्स्ट एरिया आहे आणि सेकंड एरिया या दोन्ही एरियाची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल एरिया भेटते. आणि मी जसं म्हणलं तसं VT ग्राफचा जे एरिया असते ते आपल्याला काय भेटते डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. तर मग A1 किती आहे A1 हे आहे आपली डायग्राम जी दिलेली आहे ती रेक्टँगल आहे. मग त्याचा एरिया काय येते 10 गुणिले 5 म्हणजे किती ते 50. आणि सेकंड जे ते पण रेक्टँगलच आहे आणि त्याचा एरिया काय येते 40. मग A1 आणि A2 केलं तर आपल्याला नेट एरिया भेटते आणि जे किती आहे 50 + 40 म्हणजे 90. मग आपली डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती आलं 90. आता इथं दुसरा क्वेश्चन आहे. अ पार्टिकल स्टार्ट मोशन फ्रॉम ओरिजिन विथ कॉन्स्टंट वेलोसिटी 10 m/s फॉर 5 सेकंड. आफ्टर 5 सेकंड it reverse its direction and travel with constant velocity 20 m/s along negative x-axis for 2 seconds. Find distance and displacement. तर मग या दिलेल्या माहितीवरून आपण ग्राफ काढून घेतला. म्हणजे जेव्हा टाइम 0 आहे तेव्हा वेलोसिटी किती आहे 10 आणि मग 5 सेकंदानंतर त्याची म्हणजे 5 सेकंद त्याची वेलोसिटी किती राहिली 10. आणि नंतर मग जेव्हा टाईम 7 सेकंद होईल तेव्हा त्याची 5व्या सेकंदापासून 7व्या सेकंदापर्यंत त्याची जी वेलोसिटी आहे ती किती आहे -20. आणि मग आता आपण याच्यावरून आपण रस्ता पण काढू शकतो. म्हणजे तेव्हा t = 0 तेव्हा x = 0. आता आपण मॅथनुसार काढायचं म्हणलं तर मग पहिल्याचं डिस्टन्स काय ते स्पीड इंटू टाईम. तर मग स्पीड किती होती 10, टाईम किती लागला 5, तर मग किती आलं 50. आणि दुसऱ्यासाठी काय ते 40, पण 40 20 गुणिले 2 केलं तर किती आलं 40. मग आपलं डिस्टन्स किती येते डिस्टन्स 50 + 40 येते. पण इथं काय म्हणले की डायरेक्शन चेंज झाली होती. रिव्हर्स्ड इट्स डायरेक्शन चेंज झाल्यामुळं काय करावं लागते जे 50 होतं त्याच्यामधून 40 मायनस करावं लागते. कारण जे 40 गेले ते डाव्या साईडनं गेले ना, म्हणून मग 50 - 40 केलं की त्याला 10 म्हणजे डिस्प्लेसमेंट आली 10 आणि डिस्टन्स आलं 90. आता तेच जर एरियानुसार काढायचं म्हणलं तर मग पहिल्याचा एरिया काय येते 50 आणि दुसऱ्याचा एरिया काय येते 40. तर मग डिस्टन्स काय आहे तर दोन्ही पण एरियांची बेरीज केली तर काय भेटते डिस्टन्स. तर डिस्टन्स किती आलं 50 पहिल्याचा एरिया, दुसऱ्याचा एरिया 40. मग दोघांची बेरीज केली किती आली 90 हे आलं डिस्टन्स. पण जे डिस्प्लेसमेंट असते त्याच्यामध्ये जर वरच्या म्हणजे फक्त पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये असलं असतं दोघांची पण बेरीज दोन्ही एरियांची बेरीज केली असती. पण हे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये पण गेलं आहे ना, निगेटिव्ह म्हणजे याची वेलोसिटी निगेटिव्ह पण झाली आहे, म्हणून मग त्याचं जे डिस्प्लेसमेंट येते ते असते त्याची वजाबाकी करावं लागते दोन्ही एरियामध्ये. म्हणून मग डिस्प्लेसमेंट काय आलं पहिला एरिया मायनस दुसरा एरिया तर किती आला 10. हां इथे तेच सांगितलं आहे VT ग्राफचा एरिया काय असते डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. तर मग जेव्हा आपल्याला आता याच्यामध्ये काय A1 आहे A2 आहे आणि A3 आहे. तर मग डिस्प्लेसमेंट म्हणल्यावर काय करायचं A1 मधून A2 काढायचं कारण A2 निगेटिव्ह आहे आणि जे वरच्या साईडनं म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्सिसमध्ये आहेत त्याची बेरीज करायची आणि त्यांच्यामधून निगेटिव्ह आलं काढत राहायचं. तर मग डिस्प्लेसमेंट काय येते एरिया A1 म्हणजे पहिला एरिया मायनस दुसरा एरिया प्लस तिसरा एरिया आणि म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो वरचा एरिया मायनस खालचा एरिया. वरचा एरिया म्हणजे A1 आणि A3चा आणि A2 म्हणजे खालचावाला आहे. डिस्टन्समध्ये तिघांची पण बेरीज करायची म्हणजे A1 + A2 + A3 म्हणजे
डिस्टन्स म्हणल्यावर आपण टोटल घेतो ना, म्हणून मग वरचा एरिया आणि खालचा एरिया दोन्ही एरियांची बेरीज करावं लागते. ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणलं तर जे डिस्प्लेसमेंट होतं त्याला टाईमने भागलं की आपल्याला काय भेटते, ॲव्हरेज वेलॉसिटी. तर मग डिस्प्लेसमेंट काय होतं, A1 - A2 + A3 आणि वेलॉसिटी म्हणल्यामुळं खाली टाईम. मग ॲव्हरेज वेलॉसिटी. ॲव्हरेज स्पीड काय असतं, डिस्टन्स बाय टाईम. डिस्टन्स काय, A1 + A2 + A3 आणि हे आलं डिस्टन्स आणि खाली त्याला टाईमने डिवाइड केलं की काय भेटते, स्पीड. आता पहिला इथे VTचा ग्राफ दिला आहे. T = 0 पासून T = 5 पर्यंत आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचे. तर मग या गणितासाठी आता बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सेमच असणार, कारण हे पॉझिटिव्ह ॲक्सिसमध्येच आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह काही झालंच नाही ना. मग ट्रायंगल बनते इथं पहिलावाला. मग ट्रायंगलचा एरिया काय असते, 1/2 बेस इंटू हाईट. मग 1/2 बेस किती आहे, 5 आणि हाईट किती आहे, 50. तर मग 5 याचा आन्सर किती आलं, 125. मग डिस्प्लेसमेंट किती आली होती, 125. आता इथं डिस्प्लेसमेंट काढायचे इथं पण. आता याच्यात डिस्प्लेसमेंटसाठी आपण दोन नुसके वापरू शकतो. तर पहिल्यांदा हे जे आहे टोटल डायग्राम आपल्याला ट्रॅपेझियमसारखी दिसते. तर त्या ट्रॅपेझियमचा एरिया काय असते, तर मग 1/2 लेंथ सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड्स गुणिले परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर मग याच्यामध्ये पॅरलल साईड्स कोण आहेत, म्हणजे पॅरलल साईड्स किती आहेत, एक तर आहे 15 आणि एक आहे 10 आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, 50. तर मग आपण ट्रॅपेझियमचा एरिया लगेच काढू शकतो. 1/2 कंसामध्ये 15 + 10 गुणिले 50 आणि ते 15 आणि 10ची बेरीज केली होती 25 आणि इकडं होतं 50. 50ला 2दा काढलं की झालं 25. 25 गुणिले 25 625. तर हे आपण डायरेक्ट काढलं. आपण जर आता त्याला डिवाइड केलं ट्रॅपेझियमला, तर एक ट्रायंगल बनते आणि एक रेक्टँगल बनते. तर मग ट्रायंगलचा एरिया आपण जर काढला, ट्रायंगलच्या एरियाला A1 मानलं आणि रेक्टँगलच्या एरियाला A2 मानलं, तर ट्रायंगलचा एरिया काय असते, 1/2 बेस इंटू हाईट. मग 1/2 बेस किती आहे, 5, हाईट किती आहे, 50. मग ट्रायंगलचा एरिया किती आला, 125. म्हणजे A1 आला 125 आणि A2 किती आहे, A2 म्हणजे रेक्टँगल आहे ना. मग रेक्टँगलच्या एरियाला A2 आणि लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ किती आहे, 10, ब्रेड्थ किती आहे, 50. तर मग एरिया किती आला, 500. मग आता हे दोन्ही पण पॉझिटिव्ह ॲक्सिसमधलेच आहेत, मग त्यामुळे दोन्ही एरियाची बेरीज करायची आणि दोन्ही एरियाची बेरीज केल्यावर आपल्याला ट्रॅपेझियमचा एरिया भेटते आणि त्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असणार, कारण डायरेक्शन कधी चेंजच झाली नाही आहे. मग 125 आणि 500ची आपण जर बेरीज केली तर आपल्याला काय भेटते, डिस्प्लेसमेंट, आणि तेच आहे टोटल एरिया. आता तिसरा गणित आहे, वेलॉसिटी वर्सेस टाईमचा ग्राफ आहे. जेव्हा T 0 होतं तेव्हा वेलॉसिटी किती होती, 60. मग T 10 झालं तेव्हा जेव्हा वेलॉसिटी 0 होती तेव्हा टाईम 0 होता. नंतर जेव्हा टाईम 10 झाला तेव्हा वेलॉसिटी किती झाली, 60. मग टाईम 20, वेलॉसिटी 0, टाईम 25, वेलॉसिटी -30. तर मग आपल्याला डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड एवढं सगळं विचारलं आहे. आणि हे केव्हापासून केव्हापर्यंत, तर T = 0 पासून T = 25 पर्यंत आपल्याला हे सगळं काढायचं आहे. तर मग पहिला जे आहे वरचा त्याला आपण A1 म्हणायचं आणि ते एक ट्रायंगल आहे ना, तर मग ट्रायंगलचा एरिया काढला की मग आपल्याला वरचा एरिया भेटून जाते आणि खालच्या एरियाला खाली पण ट्रायंगलच बनते आणि त्याला आपण A2 मानूया. तर मग A1 किती आहे, 1/2 आणि बेस किती आहे, 20, हाईट किती आहे, 60. मग ते 2 20ला काटला, आन्सर आलं 10. तर मग 60 गुणिले 10 किती आलं, 600. आता खालचा एरियामध्ये बेस किती आहे, 5 आणि हाईट किती आहे, 30. तर डिस्टन्स आपण पॉझिटिव्हमध्ये घेतो ना, म्हणून हाईटला -30 नाही घ्यायचं, +30च घ्यायचं. तर मग
30 2ला काटलं की त्याला 15, 15 5 75, मग एरिया किती आला 75. तर मग आता डिस्टन्स म्हणलं तर आपण काय करणार, A1 प्लस A2 करणार. मग A1 किती आहे 600 आणि A2 किती आहे 75, मग टोटल डिस्टन्स किती आलं 675. पण डिस्प्लेसमेंट काय येणार तर A1 मायनस A2, कारण A1 वरचा आहे आणि A2 खाली आहे ना, मग त्यामुळं त्याला मायनस घ्यावं लागते डिस्प्लेसमेंटमध्ये, कारण डायरेक्शन चेंज झालेली आहे. तर मग 600 मायनस 75 किती आलं 525. मग ॲव्हरेज वेलोसिटी काय असते डिस्प्लेसमेंट बाय टाईम. तर मग डिस्प्लेसमेंट किती झाली होती 525, दिलेला टाईम किती होता 25, 525 बाय 25 हे आला ॲव्हरेज वेलोसिटी. आणि ॲव्हरेज स्पीड काय असते डिस्टन्स बाय टाईम. डिस्टन्स किती होता 675 आणि टाईम किती होता 25, मग 675 बाय 25 हे आलं आपलं ॲव्हरेज स्पीड. याला अजून शॉर्ट टेस्टमध्ये आपण करू शकतोच. हे ट्रॅपेझियमच्या एरियाबद्दल सांगितले. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 सम ऑफ पॅरलल साईड गुणिले शॉर्टर परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर हे जेव्हा केव्हा ही जी खालची x1 आहे ती एक साईड आहे, x2 जी आहे ती दुसरी साईड आहे, y जे आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, x1 आणि x2 हे एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणून मग ट्रॅपेझियमचा एरिया काय येते या की 1/2 गुणिले x1 प्लस x2 गुणिले y जे आहे ते आहे शॉर्टेस्ट परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता इथं VTचा ग्राफ दिला आहे. तर इथं आपल्याला t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू 13 पर्यंत डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू 13 पर्यंत t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू 12 पर्यंत आपण ते ट्रॅपेझियम आहे. तर मग ट्रॅपेझियमच्या एरियानुसार आपण पहिला एरिया काढू शकतो. कधीपासून t 0 पासून t 12 पर्यंतचा एरिया म्हणजे ट्रॅपेझियमचा एरिया आहे. तर मग 1/2 ट्रॅपेझियमची एक बाजू आहे पण 12 आणि पॅरलेल बाजू पण 12 एक आणि दुसरी तिला पॅरलेल असणारी किती आहे 5. तर 12 + 5 गुणिले 50. तर मग याचा आन्सर किती येते 425. आणि आता खालचा एरिया किती 1/2 आणि 1 गुणिले 25, तर तिथे येते 12.5. तर मग खालचा एरिया आहे 12.5 आणि वरचा एरिया आहे 425. मग डिस्टन्समध्ये आपण दोघांची पण बेरीज करणार. मग 425 प्लस 12.5चा आन्सर किती येते 437.5. मग हे आलं आपलं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंटमध्ये वरच्या एरियामधून खालचा एरिया मायनस करावं लागते. मग वरचा एरिया किती होता 425 आणि खालचा एरिया 12.5. मग याचं वजाबाकी केली आन्सर किती येते 412.5. हे काय आलं आपलं डिस्प्लेसमेंट. आता t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू 5 पर्यंत ॲक्सेलरेशन किती असेल. तर t इज इक्वल टू 0 आणि t इज इक्वल टू 5 यामध्ये चेंज इन वेलोसिटी किती आहे 50 आणि चेंज इन टाईम किती आहे 5. मग चेंज इन वेलोसिटी बाय चेंज इन टाईम म्हणजे काय असते ॲक्सेलरेशन. मग 50 बाय 5 केलं आन्सर किती आलं 10. मग ॲक्सेलरेशन किती आहे 10. मग जेव्हा t इज इक्वल टू 5 पासून t इज इक्वल टू 10 पर्यंत ॲक्सेलरेशन काढायचे. तर हे VTचा ग्राफ आहे. VTच्या ग्राफमध्ये स्लोप म्हणजेच काय असते ॲक्सेलरेशन आणि या लाईनचा स्लोप काय येते 0. मग त्यामुळं t इज इक्वल टू 5 पासून t इज इक्वल टू 10 पर्यंत ॲक्सेलरेशन पण काय आहे 0. मग नंतर t इज इक्वल टू 10 पासून t इज इक्वल टू 13 पर्यंत ॲक्सेलरेशन काढायचे. तर ही एक स्ट्रेट लाईनच आहे आणि हिच्यामध्ये आता चेंज इन वेलोसिटी किती आहे तर 75. चेंज इन वेलोसिटी किती आहे 75 आणि चेंज इन टाईम किती आहे 3. मग 75/3 केला आन्सर किती आलं 25. पण स्लोप तर निगेटिव्ह आहे ना, म्हणून मग -25. हे झालं आपलं. आता पुढं अ पार्टिकल स्टार्ट मोशन फ्रॉम origin from rest having constant acceleration 10 m/s. Find displacement velocity काढायची जेव्हा t इज इक्वल टू किती आहे 10 सेकंद. तर VTचा ग्राफ दिलेला आहे. VTच्या ग्राफचा आपण एरिया काढला तर आपल्याला काय भेटते डिस्प्लेसमेंट आणि
जेव्हा t इज इक्वल टू 10 सेकंद झालं तेव्हा आपल्याला वेलोसिटी काढायची. तर पहिल्यांदा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये होता, म्हणजे v इनिशियल किती होता 0 आणि ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट असल्यामुळे लाईन काय येणार स्ट्रेट लाईन. तर मग त्याचा जे एरिया आपण जर काढला तर आपल्याला काय भेटते डिस्प्लेसमेंट. आणि t इज इक्वल टू 10 सेकंद असताना त्याची वेलोसिटी काढली 100, कारण टाईम दिलेला आहे 10, ॲक्सिलरेशन आहे 10. मग 10 गुणिले 10 किती आलं 100. आणि एरिया आपण ट्रायंगल होता ना, मग 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 10 गुणिले 100 किती आलं 500. आता इथं काय म्हणले, अ पार्टिकल स्टार्ट मोशन फ्रॉम ओरिजिन विथ इनिशियल वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन किती आहे 10 मीटर पर सेकंड. तर फाइंड डिस्प्लेसमेंट वेलोसिटी ॲट t इज इक्वल टू 10. तर आता आधी आपण जेव्हा ओरिजिनपासून निघालो होतो असं म्हणलं होतं, त्यामुळं म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 होती. आणि ओरिजिनपासून इथं पण ओरिजिनपासूनच निघाले, पण इनिशियल वेलोसिटी 0 नाही आहे 20 आहे. आणि आपली वाय ॲक्सिसवर काय आहे इनिशियल वेलोसिटी, म्हणून ग्राफ जे आहे ते 20 पासून सुरू होते. आणि स्ट्रेट लाईन असल्या कारणामुळे ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असल्यामुळे स्ट्रेट लाईन येणार. आणि मग जेव्हा t इज इक्वल टू 10 पर्यंत, आणि आता इथं टाईम दिलेला आहे आणि ॲक्सेलरेशन टाईम दिलेला आहे आणि वेलोसिटी दिलेली आहे. ॲक्सेलरेशन आपल्याला भेटते ते किती आहे 120. आणि एरिया आपण जर काढला तर आपल्याला काय भेटते डिस्प्लेसमेंट. आणि डायरेक्शन चेंज झालेली नाही आहे. आता सेकंड क्वेश्चन नंतर, अ पार्टिकल स्टार्ट मोशन फ्रॉम ओरिजिन विथ इनिशियल वेलोसिटी 80 मीटर पर सेकंड. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन a इज इक्वल टू -10. फाइंड डिस्प्लेसमेंट वेलोसिटी ॲट t इज इक्वल टू 10. तर इथं ग्राफ कुठून सुरू होणार आहे 80 पासून, जेव्हा v इज इक्वल टू 80 असेल तेव्हा. आणि ॲक्सेलरेशन जे आहे ते निगेटिव्ह आहे, म्हणजे स्लोप पण निगेटिव्ह असणार लाईनचा. आणि स्ट्रेट लाईनच असणार कारण ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. निगेटिव्ह जरी असलं तरी कॉन्स्टंट आहे ना, म्हणून मग खालच्या साईडनं तिरपी रेष. मग जेव्हा t इज इक्वल टू 10 असेल तेव्हा ॲक्सेलरेशन -20. t इज इक्वल टू 16 तेव्हा ॲक्सेलरेशन -80. आता इथे इंटिग्रेशन काय असते, तर इंटिग्रेशनमध्ये जर वेलोसिटीला आपण म्हणजे एक्सला डिफरन्शिएट केलं टाईमसोबत तर आपल्याला काय भेटते वेलोसिटी. आणि मग तो जर या जे dt आहे त्याला आपण वेलोसिटीच्या गुणाकारात नेलं तर काय बनते dx इज इक्वल टू v dt. आणि जर dx आपण इंटिग्रेशन केलं तर समोरच्या म्हणजे दोन्ही साईडला जर आपण इंटिग्रेशन केलं तर एरिया अंडर कर्व फ्रॉम t इज इक्वल टू t1 टू t इज इक्वल टू t2. म्हणजे जे वेलोसिटी असते, वेलोसिटीचा ग्राफ वेलोसिटी बाय टाईम वर्सेस टाईमचा, तर त्याच्यामध्ये जे एरिया अंडर द कर्व भेटते ते आपल्याला काय भेटते x म्हणजेच काय असते डिस्प्लेसमेंट. मग x फायनल मायनस x इनिशियल केलं तर एरिया अंडर कर्व भेटते. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय असते एरिया अंडर कर्व कोणामध्ये x ग्राफसाठी vt ग्राफसाठी. vt ग्राफचा एरिया जे असते ते काय देते डिस्प्लेसमेंट. आता इथं हेच आपण जे आधी सॉल्व केलं होतं त्याला स्लोप म्हणजे वेगळ्या एका मेथडनं सॉल्व करायचं. जर t इज इक्वल टू 0 तेव्हा v किती आहे 10, t 5 v 60, t 10 v 60, t 25 v 0, t 30 v -20. तर मग आता इथं आपल्याला सगळ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट माहीत आहेत. तर मग आपण स्लोप जे ते दुसऱ्या पण एका फॉर्म्युलानं काढू शकतो. फॉर्म्युला काय असते y2 - y1 बाय x2 - x1. y2 किती होतं 0 आणि y1 किती आहे म्हणजे y1 किती आहे 60
मग 0 - 60 बाय 25 - 10 -60 बाय 15 मग ॲक्सिलरेशन किती आलं -4. आणि जेव्हा आपण दुसऱ्या मेथडनं पण केलं होतं तेव्हा पण आपलं ॲक्सिलरेशन किती आलं होतं -4 हे इथं.